नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 एप्रिल 2024 ते 21 एप्रिल 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. हा सप्ताह चंद्र राशीपासून सप्तम भावात बृहस्पती विद्यमान होण्याच्या कारणाने मोठ्या स्तरावर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार घेऊन येईल. परंतु आपल्या पैशांना लागोपाठ पाण्यासारखे वाहू देणे समजदारी नाही तर मूर्खपणा आहे, कारण यामुळे तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय येण्याची प्रबळ शक्यता आहे. या सप्ताहात तुमच्या कुटुंबातील बरेच लोक तुमच्याशी सरळ बोलताना दिसणार नाहीत. याचे कारण तुम्हाला शोधावे लागेल. अशात स्वतःला वरती ठेवण्याऐवजी तुम्हाला दुसऱ्यांच्या गोष्टींना महत्त्व देणे शिकले पाहिजे. चंद्र राशीपासून पंचम भावात शनी स्थित होण्याच्या कारणाने करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याचीही शक्यता आहे. अशात आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. खास करून विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेष उत्तम दिसत आहे, कारण बऱ्याच ग्रहांची संक्रमणीय स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अनुकूलता घेऊन येणार आहे. या सप्ताहात तुम्हाला आपल्या खाण्यापिण्याकडे योग्य सुधार करून उत्तम भोजन करण्याची आवश्यकता असेल, कारण हे तुमच्या उत्तम जीवनासाठी मदतगार ठरू शकते. सोबतच तुमच्या मानसिक सुदृढतेमध्येही वृद्धी करण्यात सहाय्यक सिद्ध होईल. म्हणून अधिक मसालेदार भोजनाचा त्याग करून ताजे फळ आणि भाज्यांचा आनंद घ्या. उपाय: नियमित ललिता सहस्त्रनामाचा जप करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून पंचम भावात राहू उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात योग बनत आहेत की तुमचा कोणी जवळचा तुमच्याकडून उधार मागू शकतो. म्हणून अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले राहील. अन्यथा तुम्हाला तो पैसा परत न मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. प्रत्येकासाठी त्यांच्या समस्या नेहमी मोठ्या असतात आणि या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या समस्या तुमच्यासाठी खास असू शकतात. परंतु तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की आसपासचे लोक तुमच्या समस्यांना समजणार नाहीत. अशात त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवणे तुम्हाला त्रासदायक असू शकते. म्हणून दुसऱ्याकडून अधिक अपेक्षा करू नका. या सप्ताहात व्यापारी जातकांना काही उत्तम वार्ता मिळू शकते, ज्याला ऐकून तुम्ही आनंदी व्हाल. सोबतच तुम्ही आनंदाने राहताना दिसाल. या वार्ता ऐकून तुम्ही आपल्या अधिक कर्मींना मिठाई खाऊ घाला. अशात जर तुम्ही त्यांना मिठाई सोबतच वेतनमध्ये काही अतिरिक्त पैसे दिले तर तुमच्या प्रती त्यांचा सन्मान अधिक वाढेल. या आठवड्यात आपल्या इच्छेनुसार आपल्या शिक्षकांचे सहयोग न मिळाल्यामुळे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे आपल्याला आपले बरेच विषय समजून घेण्यात अडचण येऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला दुसऱ्यांच्या आलोचनेत तुमचा अधिक वेळ आणि ऊर्जा
खराब होण्यापासून बचाव केला पाहिजे. कारण ही गोष्ट तुम्हाला समजण्याची आवश्यकता सर्वात अधिक आहे की याचा वाईट परिणाम तुमच्या प्रतिमेसोबतच तुमच्या आरोग्यावरही पडू शकतो. म्हणून सकारात्मक विचार करा आणि आपल्या वाणीमध्ये गोडवा ठेवा. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा जप करा. धनुराशी, या सप्ताहात कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्त्व असेल. यामुळे तुम्ही त्यांच्या जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सल्ला घेताना दिसाल. सोबतच तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकता. नोकरी पेशा लोकांना या सप्ताहात ऑफिसमध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्ही स्वतःला कार्यस्थळी असलेल्या राजकारणात फसवू शकता. यामुळे तुमच्या प्रतिमेला नुकसान होईल. ह्यावेळी ते विद्यार्थी जे काही एंट्रन्सशिपसाठी आवेदन करत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ शुभ राहील. तथापि यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की आधीपासून आपले कागदपत्र एकत्र करून घ्या आणि त्यानंतरच कुठल्याही गोष्टीसाठी आवेदन करा. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील. कारण चंद्र राशीपासून 3ऱ्या भावात शनी स्थित असल्याने या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्यातून जावे लागणार नाही. अशात सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या. या सप्ताहात आर्थिक जीवनात तुमच्या खर्चात थोडीशी वाढ दिसून येईल. परंतु चांगली गोष्ट ही आहे की ती या दरम्यान ही वेळ आपल्या उत्पन्नात लक्षणीय वाढ आणेल, जे आपल्याला आपल्या आर्थिक जीवनात योग्य संतुलन राखण्यास मदत करेल. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. मकर राशी, चंद्र राशीपासून 2ऱ्या भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने पर्याप्त धनाच्या कमतरतेच्या कारणाने या सप्ताहात घरात कलह स्थिती उत्पन्न होऊ शकते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि गरज पडल्यास धनाच्या संचयाला घेऊन योग्य सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरणात अशांती दिसून येईल. अशा परिस्थितीत आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून आपल्या घरातील कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तथापि असे असूनही या संपूर्ण आठवड्यात आपण कौटुंबिक तणावामुळे आणि मानसिक तणावामुळे मानसिकरित्या खूपच चिंताग्रस्त दिसाल. जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांची आधीची मेहनत ज्यांना ते व्यर्थ समजत होते ते या सप्ताहात रंग आणेल. कारण या काळात तुम्ही आपल्या शिक्षकांना आपले ज्ञान आणि समज याने प्रभावित करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्हाला त्यांची मदत मिळू शकेल आणि तुम्ही येणाऱ्या परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्यात समर्थ व्हाल. स्वतःला परिष्कृत करण्याचा तुमचा प्रयत्न बऱ्याच पद्धतीने तुमच्या आरोग्य जीवनावर तुम्हाला सकारात्मक प्रभाव दाखवेल. याच्या परिणामस्वरूप या काळात तुम्हाला खूप आत्मविश्वासाने भरलेले वाटेल. उपाय: शनिवारी विकलांग व्यक्तींना दही भात दान करा. कुंभ राशी,
चंद्र राशीच्या संबंधात राहूच्या दुसऱ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने आर्थिक जीवनासाठी हा सप्ताह तुम्ही स्वतःला नवीन रोमांचक परिस्थितीमध्ये मिळवाल. यामुळे उत्तम स्तरावर तुम्हाला आर्थिक फायदा मिळेलच. सोबतच तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा बरीच मजबूत होताना दिसेल. या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम मिळवून देईल. आई आनंदी होईल. सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या प्रथम भावात स्थित होण्याच्या कारणाने यावेळी आपण भागीदारीतील केलेले सर्व काही कार्य शेवटी आपल्या करिअरसाठी सर्वात फायदेशीर ठरेल. परंतु हे शक्य आहे की दरम्यान आपल्या भागीदारांच्या विरोधामुळे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही अपेक्षेपेक्षा उत्तम प्रदर्शन कराल आणि हा काळ तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करेल. या काळात विद्यार्थी आपल्या अध्ययनाच्या प्रती विशिष्ट रुची विकसित करून आपल्या ध्येयाला आणि उद्दिष्टांना प्राप्त करण्यात यशस्वी राहतील. आरोग्य राशी भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सोबत घेऊ शकाल ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती. उपाय: नियमित 44 वेळा ओम शनिश्चराय नमःचा जप करा. मीन राशी: या सप्ताहात तुम्ही लवकर धन कमावण्यासाठी काही प्रकारचे शॉर्टकट वापरू शकता. यामुळे विनाकारण तुम्ही स्वतःला गैरकायद्याच्या गोष्टींमध्ये फसवाल. याच्या परिणामस्वरूप तुमच्या प्रतिमेला नुकसान सोबतच अतिरिक्त धनहानी होण्याचे योग बनतील. आपल्या त्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल. ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी-कधीच होत असते, कारण ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना पुनश्चित करण्यात आणि त्यात सुधार करण्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात राहूच्या प्रथम भावात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये काम केल्यासारखे वाटणार नाही, कारण आपल्या करिअरबद्दल तुमच्या मनात थोडी दुविधा असेल, जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. म्हणून आपले लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आपण योग आणि ध्यान यांचा सहारा घेऊ शकता. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्यपेक्षा चांगला असेल, कारण या आठवड्यात तुम्हाला जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या इच्छेनुसार परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळण्याची चांगली बातमी मिळेल. तथापि यावेळी देखील आपण नेहमी ही गोष्ट आपल्या मनात ठेवण्याची आवश्यकता असेल की कठोर परिश्रम केल्याने अशक्य देखील शक्य होते. म्हणूनच हे समजून घ्या की आपले प्रयत्न योग्य दिशेने करत राहा. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह चांगला आहे, परंतु तुमचे काही गोष्टीवर अत्याधिक विचार करणे तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकते. म्हणून आपल्या या सवयीमध्ये
तुम्ही काही सुधार करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी यश मिळण्याचे योगही बनू शकतील. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद.